हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून श्री स्वामी समर्थ. बघा, 2 ऑक्टोबरला आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. तर पितृपक्ष हा सर्वपित्री अमावस्येला संपत असतो. तर पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी आपण खूप सेवा उपाय हे करत असतो. आणि या श्राद्ध पक्षामध्ये अन्नदान करणे, पिंडदान करणे, तर्पण करणे, दीपदान करणे किंवा असे आपण खूप सेवा किंवा छोट्या मोठे उपाय आपण हे आपल्या पितरांसाठी, पूर्वजांसाठी करत असतो. तसेच पूर्वजांसाठी दही भातांचा आवळ्याला घास खाऊ घालतो किंवा मुक्या प्राण्यांना, पशु पक्ष्यांना काही ना काही या दिवसामध्ये आपण खाऊ घालत असतो. परंतु या पितृपक्षामध्ये ज्यांना ह्या छोट्या मोठ्या सेवा उपाय करणं शक्य झालं नाही, तर त्यांनी येणाऱ्या या सर्वपित्री अमावस्येला तरी आवर्जून आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तर तो आपल्या पितरांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी आवर्जून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराने करण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्यांनी हे सर्व उपाय किंवा सेवा केल्याही असतील तरी त्यांनी नक्की हा उपाय करावा. तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या उंबऱ्यावरती संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत 2 वस्तू जाळायच्या आहेत. तर अशा नेमक्या कोणत्या 2 वस्तू कापुरासोबत आपल्याला जाळायच्या आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा होम करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तर प्रत्येक अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्याला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. त्या नारळावरती आपल्याला 2 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर तो अतिउत्तम, नसेल तर आपला साधा कापूर घेतला तरीही चालेल. परंतु शक्यतो भीमसेनी कापराचाच उपयोग करायचा, कारण की भीमसेनी कापराचा जो प्रभाव आहे तर तो खूप छान आहे. त्यामुळे आपल्याला शक्यतो भीमसेनी कापूरच वापरायचा आहे. कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत आपल्याला आपल्या पूर्ण घरभर फिरायचं आहे. हा एक उपाय आवर्जून आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचा आहे. हा कर्पूर होम याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करायचा आहे. तसेच आपल्या घरामध्ये सतत आजारपण, कटकटी, भांडणे होत असतील किंवा काही अडचणी, समस्या असतील तर या उपायांमुळे आपल्या घरामधील वातावरण जे असतं तर ते बदलत असतं. घरामध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला असे छोटे मोठे उपाय आवर्जून करायला पाहिजे. तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह वाटू लागेल. अंगामध्ये कोणत्याही प्रकारचा आळस राहणार नाही आणि घरामध्ये सतत तुम्हाला प्रसन्नता जाणवू लागेल. ज्यांना खूप दुःख, संकटे, अडचणी आहे, सतत कोणत्या ना कोणत्या संकटांचा, समस्यांचा सामना करावा लागतो किंवा खूप प्रमाणात कष्ट, मेहनत करूनही जर आपली प्रगती होत नसेल, सतत आपल्याला अडथळे येत असतील, तर आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, पैसा यानं त्या कारणाने तो निघून जात असेल, पैशाला पैसा जोडला जात नाही, घरामध्ये सतत नकारात्मकता आपल्याला जाणवते, कोणतंही काम करावंसं वाटत नाही. पण तर त्यासाठी आपल्याला एक ती घ्यायची आहे किंवा हा दुसरा उपाय जो आहे तर तो देखील अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावशाली आहे. तर आवर्जून सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर एक वाटी घ्या, पंती घ्या किंवा तुमच्याकडे जर दिवा असेल तर दिव्यामध्येही तुम्ही जाळू शकता. तर एक पंतीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे, 2 कापुराच्या वड्या टाकायच्या आहे. त्यानंतर 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहे. त्यानंतर चिमूटभर
पिवळी मोहरी टाकायची आहे। पिवळी मोहरी ही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळते, तिथे नाही तो ज्यांच्या इथे केंद्र नसेल त्यांनी इतर जिथे पूजाचं साहित्य सामान मिळतं त्या दुकानावरती तुम्हीही विचारून बघा, अवश्य तुम्हाला मिळून जाईल। आपल्याला पिवळी मोहरीचाच वापर करायचा आहे, काळी मोहरी घ्यायची नाही, पिवळी मोहरीच घ्यायची आहे। त्यानंतर आता त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या असल्यामुळे आपल्याला 1 चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे। हा आवर्जून उपाय आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। या सर्व वस्तू टाकून झाल्यावरती आपल्याला परत एक छोटासा कापुराचा तुकडा त्या सर्व वस्तूवरती ठेवायचा आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आता कापूर प्रज्वलित करायचा आणि याचा धूर सर्व घरभर आपल्याला फिरवायचा आहे। फिरवत असताना माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी मंत्राचा जप करा किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानत असाल त्या देवांचा मंत्र जप तुम्हाला करायचा। जो धूर आहे तर तो आपल्या घरामध्ये फिरवत असताना आपल्याला सतत मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करत राहायचं आणि माझ्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा तसेच ज्या काही समस्या आहे, अडचणी आहे तर त्या दूर होऊ दे आणि माता लक्ष्मीला तुम्ही माझ्या घरी अखंड स्वरूपामध्ये स्थिर राहा, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपला जो मेन दरवाजा आहे तिथे आपल्याला जायचं आहे। आपल्या मेन दरवाजावरून आपल्याला 3 वेळा ते उतरवून घ्यायचं आहे आणि त्यामधील जे काही वस्तू जेवढ्या जळाल्या तेवढ्या जळाल्या आणि जर नाही जळाल्या तर ते जी राख असते तर ती राख तुम्ही दक्षिण दिशेला फुंकू शकता किंवा तुमच्या इथे जर कुंडीमध्ये झाड असेल तर त्या झाडामध्ये दाबून टाकली तरी देखील चालणार आहे। उपाय केल्यानंतर अगदी 10 मिनिटांमध्येच तुम्हाला घरामध्ये एक प्रसन्नता जाणवू लागेल। तर उपाय संध्याकाळी 6च्या नंतर तुम्ही केव्हाही अगदी रात्री 12 पर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा, आवर्जून करा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। कृपया व्हिडिओला लाईक करत जा, तुमच्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करत जा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा। अगदी तुम्ही 2-3 मिनिटच व्हिडिओ बघता आणि सोडून देता, त्यामुळे तुम्हाला उपायही लक्षात येत नाही किंवा उपायही करता येत नाही। कारण एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, कमीत कमी 3 ते 4 तास वेळ लागतो एका व्हिडिओला आणि तुम्ही फक्त 2 ते 3 मिनिटं बघता व्हिडिओ आणि सोडून देता। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघत जा, असा अर्ध्यावर व्हिडिओ सोडत जाऊ नका। संपूर्ण माहिती जाणून घेत जा आणि उपाय अतिशय प्रभावशाली असतात, आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। कारण मी उपाय हे स्वतः करते आणि तुम्हालाही सांगते, असं नाही की मी तुमच्याबरोबरच हे करते म्हणून। प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आणि एरवी देखील असे ज्या तिथीला आपण उपाय करतो, काही तिथी ज्या असतात तर त्या ठराविक तिथीला विशेष महत्त्व असल्यामुळे आपण त्या तिथीला उपाय हे करायचेच असतात। परत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।